नमस्ते, शुभ प्रभात. तर मी आता आहे, कुठे आहे मी आहे अहमदाबादमध्ये. आणि मी एकदम विचित्र पॅटर्नसाठी पुल आउट झाली आहे. म्हणजे आय एम थिंकिंग की का असं. तर मी आली मुंबईपासून अहमदाबादमध्ये. इथे माझा हे 3 तासाचा हॉल्ट आणि इथून मी जाणार आहे अहमदाबाद टू बँगलोर आणि बँगलोर टू भुवनेश्वर. आणि ते दोन्ही सेक्टरमध्ये मी चालली ॲज अ डेड हेडिंग क्रू. म्हणजे मी ती फ्लाईट ऑपरेट नाही करणार आहे. तर मी माझ्या पूर्ण एव्हिएशनच्या करिअरमध्ये ना फर्स्ट टाईम 2 सेक्टर डेड हेडिंग चालली आहे. आणि आय एम लाईक किती वेस्ट ऑफ, काय बोलणार, वेस्ट ऑफ माय टाईम. कारण डेड हेडिंगसाठी जास्त ती फ्लाईंग आर्ट्समध्ये कन्सिडर नाही होत, असं सगळं गोष्ट आहे. तर आता आम्हाला इकडे लाऊंजशी टायअप नाही आहे इंडिगोचा. तर मी या लाऊंजमध्ये स्वतःचं कार्ड स्वाईप करून आली आहे. माझ्या कार्डवर आहेत 10-12 लाऊंज ॲक्सेसेस. तर मला हे लाऊंजमध्ये ॲक्सेस मिळाला होता. तर मी इकडे 3 तास बसून टाईमपास करणार आणि मग मी जाणार अहमदाबाद टू बँगलोर. मग बँगलोरमध्ये माझं एअरक्राफ्ट स्टॉप होणार. मग तिथून मी जाणार भुवनेश्वर. मग भुवनेश्वरमध्ये माझा काहीतरी 14 तासांचा लेवर आहे. आणि तिथून मग उद्या आय थिंक सकाळी 7 वाजता माझी फ्लाईट आहे, जी भुवनेश्वर टू मुंबई आहे. आणि मुंबई काहीतरी 2 नवीन सेक्टर आहेत. तर असं माझं चालला आहे दिवस. आणि मला भूक नाही आहे. सकाळचे वाजलेत 7 आणि एवढं सकाळी काय खाणार आहे. तसं मी मील स्किप करते कारण मला वजन कमी करायचं आहे. आणि आज मी जिम नाही करू शकत, उद्या पण जिम नाही करू शकत. तर म्हणून मी आता जस्ट एक मिल्कशेक घेतलं अमूलसाठी, हेझलनट करून एकदम छान मोठी होता. ती मी प्याली आणि आता मी इकडे बसून एडिटिंग करते आहे ब्लॉग आणि टाईमपास करते. आणि बस मी प्रे करते की लवकरात लवकर 3 तास संपावे आणि मी लवकर जावी त्या फ्लाईटवर आणि इथून भुवनेश्वरला जावी. आणि असं काय आहे. आणि माझा फर्स्ट डिपार्चर होता सकाळी 4:30 वाजता. म्हणजे मी 1 वाजताचा अलार्म लावलेला आणि अलार्म लावला आणि असं गोष्ट झाली की मी झोपलीच नाही ऑब्व्हियसली. कारण अच्छा एक कॅप्टन पण येत होते पाठी, सॉरी तेच कॅप्टनसोबत मी फ्लाईट केली. तर मी झोपलीच नाही कारण मी अलार्म लावला आणि मी फक्त असे डोळे बंद केले आणि अलार्म झाला आणि मी उठली आणि मी आली फ्लाईटवर. तर सगळी गोष्ट आहे. आणि वजन पण माझं कमी झालं आहे. ऑलमोस्ट 4-5 किलो बोलू शकता. अजून मला 3-4 किलो कमी करायचं, या महिन्यामध्ये ते कमी होईल. तर सगळी गोष्ट आहे. आणि आता बस लवकर एअरक्राफ्टमध्ये यावं आणि मी निघावं, हीच एक देवाला प्रार्थना. इथे आहे क्रोझॉ, ब्रेड, सॉसेजेस जे मी नाही खात, कॉर्नफ्लेक्स आणि हे आहे पोंगल आणि हा आहे उपमा. इडली आहे, भज्या आहेत, त्याने वजन वाढेल. आणि स्वीट डिशमध्ये आहे हॉट मोहनथल. इथे बसल्या मी 2 पेजेस जय श्रीराम लिहिले. माझं ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त बुक कंप्लीट झालं आहे. सो हे आणि हे पण लिहून मी आज कंप्लीट केलं आहे. जय श्रीराम. 8:30 वाजलेत आणि मी पोचली एअरक्राफ्टमध्ये. आता इथून मी जाणार बँगलोरला. तिथे 40 मिनिट्सचा टाईम गॅप आहे, ज्याच्यात मला माझ्या बॅगेसोबत डीप्लेन व्हायचं आहे. आणि नेक्स्ट मला एअरक्राफ्टमध्ये जायचं आहे, जी फ्लाईट भुवनेश्वरला जाईल. आणि ही म्युझिक ऐकू येते, ही आहे बॉडी म्युझिक, जी जरा जास्त लाऊड आहे पण ठीक आहे. आणि मी खूप झोप येते. म्हणजे मी अशी बसल्या तिथे मला डुलकी लागत होती आणि मी झोपत होती. तर मी अलार्म लावलेला ॲक्च्युली की 8-10ला काही करून मला ते लाऊंजमधून निघायचं आहे. तर मी निघाली, आता आली इथे आणि आय जस्ट वॉन्ट टू स्लीप गाईज. लाईक अजून तर खूप बाकी आहे. 8:30 वाजलेत, माझं लँडिंगच 2 वाजता आहे. मग तिथून मी बाहेर येणार, मग मी माझ्या कॅबमध्ये बसणार, मग 40 मिनिट्स दूर आहे. म्हणजे 4 तर मला वाजतील हॉटेलला जायला. आणि मी सकाळी म्हणजे 3:30चं साइन इन होतं. 1 वाजल्यापासून मी उठली आहे. म्हणजे मला काय सांगू माझ्यासोबत काय झालं. म्हणजे काय ना काहीतरी व्हायलाच हवं, काय ना काहीतरी असं ट्रॅजेडी आणि काय ना काहीतरी सीन असा व्हायलाच हवा. तर मी लँड झाली आणि 15-20 मिनटं, 11 वाजता लँड झाली. 15-20 मिनटं आम्ही टॅक्सी केला आणि आफ डोर ओपन झाला. मी पाठीच सेकंड लास्ट रोमध्ये बसलेली. मी फटाफट डीप्लेन झाली. मग मी बोलली की मला बे टू बे ट्रान्सफर देणार का, म्हणजे त्या दुसऱ्या एअरक्राफ्टमध्ये मी डिरेक्टली जाऊ शकते का. तर ते बोलले असं नाही होऊ शकत.
मग मी धावत धावत किती अनाऊन्समेंट्स होतात यार. इकडे माझं डोकं दुखायला लागलं आणि मी जागी आहे रात्रभर. हां, तर मग मी फटाफट ते ट्रान्सफरमधून धावत 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 मी गेटवर पोचली. म्हणजे मी डेड हेडिंग जात होती भुवनेश्वरला आणि त्या गेटवर पोचल्यावर मला ते बोलतात की नाही बोर्डिंग कंप्लीट आणि नाव इट्स टू लेट. तर मी बोलली आता काय करायचं. मग आता गेली माझी मिस झाली फ्लाईट. मग मी OCCला बोलली की असं झालं मी काय करू. तर दे आर लाईक की बॉम्बेची फ्लाईट बुक करणार. आणि मग हे सगळं मी त्यांना पहिलेच सांगितलं की म्हणजे 12च्या आसपास मी त्यांना सांगितलं आणि 1 तास होता त्या डिपार्चरला. 1 वाजता फ्लाईट होती मुंबईला. पण त्यांनी मी सारखं रॉस्टरमध्ये रिफ्रेश करून बघते काहीच नाही. आणि 12:30 वाजता त्यांनी मला 2 वाजताची फ्लाईट दिली. म्हणजे अर्धा तास काय करतो ते माहीत नाही. 5 मिनटाचं काम होतं. आणि ते नंतर मी OCCला कॉल केला तर ते आले की ती जी 1 वाजताची फ्लाईट आहे ती क्लोज आहे. आता मग तुला 2 वाजताच्या फ्लाईटने जावं लागेल. आणि आता मी बघते ना तर 2 वाजताची फ्लाईट अजून डिले होऊन 2:30 वाजताची फ्लाईट आहे. आणि काहीच माझं फर्स्ट साइन इन म्हणजे मी फ्लाईटच्या 1 तास आधी मला साइन इन करावं लागतं. ते 3:30 वाजता होतं रात्री. मी बिलकुल झोपली नाही आहे आणि मला असं एकदम गरगरल्यासारखं होतं आहे ना. आणि मला कळतच नाही आहे की काय चाललं आहे करून. आणि आता 2ची फ्लाईट 2:30ला टेक ऑफ करणार. मग 3:30 4:30 वाजता लँड करणार. मी 5:30 वाजता घरी पोचणार. आणि मी अक्षरशः कॅब किती वाजता बोर्ड केली तुम्हाला सांगू. मी कॅब 2:45ला बोर्ड केलेली. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा मी केव्हाची निघाली. आणि हे माझं जे ड्युटी पिरियड किती झालं 15-16 तास. आणि ह्या सगळ्यांमध्ये मला फक्त 45 मिनटाची जी माझे फ्लाईट टाईम होता ना 45 मिनटं मुंबई ते अहमदाबाद त्याची फक्त सॅलरी मिळणार आहे. आणि मी ऑलमोस्ट 16 तास घालवले या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मला एकदम कळेनासं झालं आहे. मला फक्त ना असं आहे की मला लवकरात लवकर घरी जायचं आहे. आणि मी झोपू पण नाही शकत कारण मी 5 वाजता घरी पोचेन. तर मे बी मी जिमला जाईन फटाफट. आणि आता इकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत पण मला काय घ्यायचं मन नाही आहे. तर आता मी बस इकडे बसली आणि बघते यूट्यूब व्हिडिओज. आणि मी काय करू शकते. टू बॅड. फायनली मी पोचली आहे एअरक्राफ्टमध्ये. आणि आता वाजले आहेत 2 आणि फ्लाईट आता जाणार आहे 2:30 वाजता. तर अजून टाईम आहे. डिलेमध्ये चालली आहे फ्लाईट. तर मला लवकर जायचं आहे घरी आणि मला झोप येते आहे. आणि फ्लाईट फुल होती म्हणून मला मिळाली आहे सेंटर सीट. तर आम जस्ट होपिंग की कुठली विंडो सीटचा नो शो होईल आणि मी तिथे जाऊन बसेन. असा दिवस माझा का चालला. आज मी कोणाचा चेहरा बघितला सकाळी उठून. मी स्वतःचाच चेहरा बघितला ॲक्च्युली. बॉर्डिंग इज कम्प्लीट आणि 2 सीट्स मला मिळाल्या आहेत. एक विंडो सीट आणि बाजूची सीट. आणि आम्ही लँड होणार आहोत 4 वाजता. तर लवकर मला जायचं आहे घरी. 4 वाजेपर्यंत तरी चहा बनला असेल तर मी चहा पिईन. आणि 5ला जिमला जाईन. वायूला घेऊन आणि ह्या एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन. अरे मारू नको फोनवर. आम्ही पोचलो आहोत घरी. येस. आता मी वायूला घेऊन खाली आली आहे वॉकसाठी. वायू हुर्रे हुर्रे हुर्रे. केस नको खेचू ना रे. इतके सिल्की सिल्की केस तुझे खेचू नको ना रे. सो मी वायूला घेऊन आली. कॅबमध्ये मी त्याला पिक केलं. मग आम्ही आलो बिल्डिंगमध्ये. आणि आता आम्ही खाली वॉकसाठी आलो आहोत. आणि रॉकी पण इकडे तिकडे टंगळमंगळ करतो आहे. आणि माझा तर एनर्जी लेवल 0 आहे. पण ठीक आहे थोड्या वेळाने आता 3-4 तासाने झोपायचंच आहे घरी जाऊन. उद्या पुन्हा होम स्टँड बाय. माझा आवाज मला येत नसेल कारण खूप हवा येते आहे. आणि वायू वायू से हाय. से हाय. डू हुर्रे हुर्रे. डू ओम ओम ओम. अच्छा नको करू. चल आपण रॉकी भैयाला बघूया कुठे रॉकी भैया. आणि तेच आता उद्या होम स्टँड बाय सकाळी 7 ते दुपारी 3.
सो आय एम जस्ट प्रेइंग की प्लीज तो मेंटेन झाला तर कदाचित मी आरामात झोपेन 12 तास. वायू आज पाऊस नाही पडत आहे तर आपण चालू शकतो मस्त एकदम. येस बापरे वायू मी थकली, मला आता चालायची एनर्जी नाही. आज आपण 1 किलोमीटरच चालूया, 2 किलोमीटर मला नाही होणार. येस मी तुला तिथेच घेऊन मी तुला तिथेच घेऊन चालले हो. तुझे केस कसे झाले मी तुला तिथेच नेते वायू. केसांना मारू नको. तर आता माझ्याकडे ताकद नाही आहे म्हणून आपण आज 1 किलोमीटर चालूया ना की 2 किलोमीटरचं खेळ. रॉकी रॉकी हवा का झोका. हे बघ याचे पण केस मस्त उडतात ते. हुर्रे येस गुड जॉब. अरे अरे डू हुर्रे हुर्रे येस गुड जॉब. तुम्हाला दिसतंय 1.46 किलोमीटर चालली आहे मी आणि अजून मला ताकद नाही आहे चालायची. तर आता मी चालली आहे वरती परत रॉकी आणि हे वायूला घेऊन मी वर चालली आहे. कारण रॉकीने त्याचा नाश्ता पाणी नाही केलं अजून, त्याला दूध प्यायचं आहे आणि मग वायू आणि आम्ही वायूचा नाश्ता करू. ओके वायू गुड जॉब गुड जॉब. वायू आणि मी आज ट्रेनिंग केलेलं मला माहीतच नाही. लाईक आत्या लाईक काय बोलता भांजा नेफ्यू. नेफ्यूला हिंदीमध्ये काय बोलता मराठीत. भाचा नेफ्यू. हा माझा काय आहे भाचा ना. वायू गिव्ह मी पॉइंट्स आउट ऑफ 10. नो पॉइंट्स. ओके बाय 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 बाय. वायू कम हियर. चल आपण खायला. ओ आता पडणार होते. हे आपण खाऊया. इकडे इकडे पडून नको जाऊ. तुझं खायचा टाइम झाला आता. बेटे काय पडलंय पुसून टाकायचं ना. हे आपण धुवायला टाकूया. आता आपण जेवणार. कोकोमेल बाग रडारड सुरू झाली. हा आता कुरमुऱ्याने बिस्किट तू चरचर खात होता एकदम, पण जसं तुला जेवण दिसलं ना तुला दुःख सुरू झालं. वायूची मम्मा वायूला जेवायचं नाहीये. वायूला मोठं नाही व्हायचंय. वायूला एवढं छोटंच राहायचंय. हा अच्छा काय हवं तुला. काय हवं काय हवं. खाऊ नको म्हणजे बघ तुला हे हवंय. वायू व्हॉट इज दिस. एडिक्ट तो आहे टायोचा एडिक्ट आणि हा आहे कोकोमेलनचा एडिक्ट. हा आहे बघा त्याला असं पकडावं लागतं तो खाईल. Wheels on the bus goes round and round, round and round, round and round. Wheels on the bus goes round and round, all through the town. Bus goes shut, open and shut, open and shut. Good boy तू. Good boy वायू. एकदम good boy. एकदम good boy वायू. आता खातो बघ. फट खातो. स्विश 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 स्विश. आपण पण करतो ना व्रूम व्रूम व्रूम. वायूच्या सायकलवर आपण पण करतो व्रूम व्रूम व्रूम. आय लव्ह यू आय लव्ह यू. एक कॅट्स आहे त्याच्या 3 कॅट येतात ना. ते आता मला छोडेल कॅट वाटतात. म्याव 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 असं करतात ते. खोल खोल तोंड खोल. पट्टापट तू करशील ना 5 मिनिटाचं काम आहे फक्त. एकदम 5 मिनिट्समध्ये ओव्हर अँड आउट. ते पडलं तरी चालेल. आता तुझे कपडे चेंजच करायचे. काय वाटणार तू नेक्स्ट. व्हॉट्स नेक्स्ट. काय झालं रुपाली. ज्याला नाही लागले तो घ्या. भाभी भाभी म्हणजे वायूची तर गर्लफ्रेंड पण नाहीये. तू भाभी कोणाला बोलतोय. बेली बटन बेली बटन. येस आवर फेवरेट सॉन्ग.
हे आमचं फेवरेट गाणं आहे. फ्राईज खातोय तो, संध्याकाळी नाश्त्याला तो फ्राईज खातोय. belly button. Belly, there's a belly button. चेंज करणार आहे आता. आंघोळ पण घालायची तुला. हा तुला आता आंघोळ पण हलायचं नाही, संपलं नाहीये. हलायचं नाही, जोपर्यंत पूर्ण संपत नाही हलायचं नाही. तू पूर्ण संपायचं आपल्याला. आज मी वायूला माझ्या कंपनी कॅममधून आणली. विच वन यू वॉन्ट टू सी? बेबी शार्क डू डू डू, बेबी शार्क डू डू डू. किती गुड बॉय रे, किती गुड बॉय. 5 little ducks. Yo yo. 2 3 4 5. It says quack quack quack. It's night time. Yay! वायूसाठी मी हा पिलो फोर्ट बनवला आहे आणि वायू झोपला आहे. सो गुड जॉब डन. 10 out of 10.